नमस्कार, मी राम बोरसे आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण अनेक बातम्या प्रसारित केल्या होत्या ज्या कांद्याच्या निर्यात बंदीच्या विरोधात होत्या आणि त्याच संदर्भात गावोगावी खेडोपाडी चांदवड असो या देवळा असो या प्रत्येक खेड्यामध्ये ही प्रहारची ही कांद्याच्या विरोधात लढाई सुरू दिसत आहे. आणि आज परत एकदा चांदवड तालुक्यामधील चिंचोले गावामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये या ठिकाणी ज्यांनी केली कांद्याची निर्यात बंदी त्यांना नकोच आता सत्तेची संधी अशा प्रकारचे बॅनरचे या ठिकाणी पण उद्घाटन झालेलं आहे. आणि या संदर्भात या ठिकाणी हा जमाव हे शेतकरी जमलेले आहे, त्यांची तळमळ या ठिकाणी मांडणार आहेत. त्यांच्याशी आपण संपर्क साधूया. काका, आपलं नाव काय आणि आपण काय सांगाल या संदर्भात? आज तुम्ही ज्या चिंचोले गावामध्ये या कांदा निर्यात बंदीच्या विरोधामध्ये जे बॅनरचं अनावरण केलेलं आहे, तुम्ही निंबाळकरांना या ठिकाणी का बोलवलं आणि आपलं म्हणणं काय आहे? नमस्कार, मी योगेश जाधव. आपल्या गावामध्ये कांदा निर्यात बंदीविषयी जो बॅनर लावला तो अतिशय चांगला आहे. त्याचं कारण असं आहे की आपला शेतीमाल आपण जो तयार करतो, कांदा उत्पादित करतो, पण ही कोणतेही सरकार येतं आणि अचानक कांदा निर्यात बंदी करतं आणि जो आपला बाजारभाव जो राहतो तो कमी करतं. तर त्याच्यामुळं हे परत होऊ नये यासाठी गणेश भाऊ तळमळीनं आपल्याला जनजागृती करताय, गावोगावात बॅनर लावताय, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करताय. त्यासाठी आम्ही पण त्यांना आमंत्रित केलं होतं आमच्या गावामध्ये. आमच्या गावात पण येऊन तुम्ही कांदा निर्यात बंदीविषयी थोडीशी माहिती द्या, जनजागृती करा. आणि ज्यांनी केली निर्यात बंदी त्यांना आता मतदान नाही, त्यांना मतदानाची बंदी, असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. अशा प्रकारचा निर्णय शेतकरी स्वतःहून घेत आहे आणि या ठिकाणी अजूनही शेतकरी उपस्थित आहे. आपण यांच्याशी संपर्क साधूया. आपलं नाव काय? माझं नाव गुरुनाथ विष्णू काटे, तळवाड्यात आहे मी, इथं जवळ गाव आहे माझं. तर जे काही गणेश भाऊंनी आम्हाला मार्गदर्शन केलंय, तर याचं मूळ कारण म्हणजे का शेतकऱ्यात असलेला अशिक्षितपणा. तर याच्यामुळं ज्याचा फायदा कोण घेत आहे तर हे दोन लोक, म्हणजे एक बुद्धिमान वर्ग आणि कुठंतरी एक दबाव तंत्र वापरून हे करतायत. तर याच्यामध्ये कोण आहे असं माझं जर मत विचारलं तर मी सांगेल का एका ब्राह्मणानं आणि एका भक्तानं हे भारताचं वाटोळं लावलं. तर बामण काय करतो, तो पूजा मांडितो. कोणती पूजा? काही आपल्याला फक्त सांगतो डोळ्याला पाणी लावा, हे करा, मम आत्मनम पुराणोक्त फल, बस. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि हे जे 2014 पासून तर आजपर्यंत जी कर्जमाफी लावली, फक्त ते ना काय केलं आजपर्यंत क्वचित 50%च लोक असतील का ती कर्जमाफी. म्हणजे त्यांनी जी पूजा मांडली त्याच्यात सांगितलं काय, सकल ऋण माफ. हे नाही, फक्त आहे ना आपले डोळे लावून आपल्यापासून सगळं घेतलं, पार दक्षिणा घेतली, सगळंच घेतलं. आता आपल्या पाय तर नाही घेतले तरी काही फरक नाही. ह्या बामणाचं आपल्याला कळलं. आणि एक भगत आहे, भगत तो त्याच्याकडे जर गेलं, कोणीही जाऊ द्या, त्याला फक्त एक कोणी जर प्रश्न विचारला कांद्याचे भाव किंवा इतर एकानं विचारलं तर मला लग्न होत नाही, म्हणजे काय करावं? म्हणे काय नाही, त्याच्यासाठी मंत्र सांगतो. म्हणे मंत्र काय? तर म्हणे नाही नवक्रम. ते काही कळलं नाही कोणाला, पण हा नाही नवक्रम. आणि मग दुसरं न्यायेन राज्यम. मग तिसरं म्हणे काय? म्हणे लवणेन भोज्यम. आता लवणेन भोज्यम म्हणजे काय हेच कळलं ना. म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्याच्यातला कळलं नाही. पण हा पहिला मेन मुद्दा लक्षात घ्या का त्यानं काय सांगितलं, नाही नवक्रम म्हणजे काय? तर कोणत्याही प्रश्नाकडे वाकडे डोळे करायचे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. न्यायानं राज्य म्हणजे काय? तर न्यायाचं राज्यच ठेवायचं नाही. आता तर आपण सगळेच पाहतोय कोण कोणीकडे पळत होतं, कोणाचाच कोणी राहिला नाही. आणि लवणेनं भोजन म्हणजे जे काही कंबरनं चांगले कामं करू राहिले त्यांना जेवणा वाचून मारा, हा याचा अर्थ आहे. पण हे सगळ्याला समजायसाठी आज माझा हा एक प्रयत्न सांगा असं. आणि गणेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जे काही प्रेम करणारे त्यांचे लोक आहे, आपला तालुका एक अतिशय प्रामाणिक तालुका आहे. कोणताही माल येऊ द्या आपल्या तालुक्यात, तांबटे आले भाव पडले, कांदे आले भाव पडले. आणि चांदवड तालुक्यावरच सगळे भारताचे जी काही ते मी समजतो का चांदवड तालुक्यावरच तुमचं बाजारभावाचं गणित आहे. आणि आम्हालाच उपाशी मारू राहिले तर तुम्ही जगून काय करायचं? त्याच्यासाठी ही निर्यात बंदी, तर त्याला मतदान बंदी, हे आमचं ब्रीद वाक्य. अतिशय मार्मिक भाषेमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे.
ना कुठल्या गोष्टीचं ना बोलण्याचं ट्रेनिंग घेतलेला माणूस अगदी पहिल्यांदा कॅमेऱ्याच्या पुढे येऊन अशी तळमळीनं व्यथा मांडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. यानंतर आपण अधिक जाणून घेऊया ज्यांच्या संपर्कामध्ये, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या गावकऱ्यांनी एवढा अट्टहास केला. या ठिकाणी निर्यात बंदीचं बॅनर उद्घाटन करा असे त्यांना आमंत्रित करून या ठिकाणी गावातून मिरवणूक काढून या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. आपण बघूया या शेतकऱ्यांच्या, या गावकऱ्यांच्या ज्या तुमच्याबद्दल ज्या अपेक्षा आहेत, ज्या तुम्ही या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण काय सांगाल? नाही, आता खरं तर त्या दिवशी बजेटमधलं पियुष गोयलांचं नरेंद्र मोदींचं अभिनंदन करणारं भाषण हे काळजाला भुकू काढून गेलं. त्यांनी ज्यावेळेस म्हटलं कि मोदी साहब का दस्तूर खुद राष्ट्रपति साहब ने अभिनंदन किया है और उसके तौर पे मैं ये दो शब्द बोलना चाहता हूँ कि प्याज के तक दाम भारत में नरेंद्र मोदी साहब ने बढ़ने नहीं दिया. इतना बड़ा मैनेजमेंट देश के लिए किया, हे काळजाला भुकं पाडणारं विधान आहे. प्याज के तक दाम म्हणजे अहो इकडं आमचं मरण झालेलं आहे. तुमच्या बजेटमध्ये आम्हाला कुठेही स्थान नाहीये. आमच्या भूमीवरती येऊन तुम्ही शपथ घेतली होती, त्या शपथेनंतर तुमच्या 2 सभा झाल्या, त्याच्यामध्ये साधा उल्लेख सुद्धा नाही केला की आपण शपथ घेतलेल्या त्या भूमीमध्ये त्याच शपथेचा घटक, ज्याची शपथ घेतली आहे, तो मरणासन्न अवस्थेत असताना तिथल्या लोकप्रतिनिधींनी ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे असं अनेकदा चित्र आपल्याला दिसत असताना एकतर त्यांनी ती गोष्ट पोहोचवलेली नसेल असंही म्हणूया, पण जनसामान्यांच्या अनेक माध्यमं त्यांच्यापर्यंत पोहोचली आहेत. त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय का कांद्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे, द्राक्षामुळे, सोया, मका, अगदी टोमॅटोच्या सगळ्या एकंदरीत त्या संदर्भात एक ब्रश शब्दही बजेटमध्ये येऊ नये याच्यापेक्षा मोठं दुर्दैव शेतकऱ्याचं नाही. आणि ते दुर्दैव आम्ही आता विसरणार नाही. हाच एक मनोधैर्य, हाच एक निश्चय, हाच निश्चयाचा महामेरू घेऊन आम्ही गावागावात जाणार. आमच्या लोकांना ही आठवण करून देत राहणार की आपलं नुकसान संसदेतल्या त्या एका निर्णयानं होतं. संसदेला जर आमचं पडलं नसेल तर आम्हालाही संसदेचं काही पडलेलं नाही. या ठिकाणी नाशकामध्ये युथ फेस्टिवल, युवा महोत्सव साजरा करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेब आले होते आणि त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या कांद्याच्या बाबतीत एकही शब्द काढलेला नाही. आणि त्या संदर्भात असं शेतकरीही अतिशय नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. आणि या ठिकाणी जे तुमच्या चिंचोले गावामध्ये, मी अजून एक शेतकरी आहे या ठिकाणी, आपण त्यांना विचारू इच्छितो. चिंचोले गावाने हा निर्णय घेतला, अनेक गावांनी घेतला, चांदवड मधले असो की देवळा तालुक्यातले असो, अनेक गावं एका पाठोपाठ एक गणेश निंबाळकरांनाच का पसंत करताय आणि तुम्ही या ठिकाणी चिंचोले गावामध्ये का बोलवलेला आहे? आणि तुम्ही सर्वजण नक्की या ठिकाणी कुठल्या सरकारला आपण पसंत कराल आणि कुणाला मतदान कराल? खरं तर ज्या गावात बॅनर लागले आणि चिंचोले नागरिक त्या गावात पाहुणे म्हणून गेले आणि तो जाताना त्या येशीमध्ये बोर्ड बघितला आणि मग त्या पाहुण्याशी संवाद झाला की हे काय आहे म्हणून मग गावाने प्रत्येकाचा आमच्याशी संपर्क साधला का बाबा गणेश भाऊ येऊन बोर्ड लावतील का, आपल्याला मार्गदर्शन करतील का. आणि मग साहजिकच आहे आम्ही त्यांना का बोलवतोय, कारण त्यांच्याकडे सगळ्या मार्मिक गोष्टी ठरलेल्या आहे. काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांना जाणीव आहे. खरं तर शेतकऱ्यांच्या पत्यांनी सांगितलं कांद्याच्या उलट टाकल्यापासून तर कांदा विक्रीपर्यंत त्यांना त्या गोष्टी जाणीव आहे. आणि जे आता वर संसदेमध्ये असतील किंवा विधानसभेमध्ये असतील, लोकसभेमध्ये यांना कुठलं काही माहिती नाही खरं तर कांदा कसा लावता. म्हणून ह्या तालुक्यांना नाही तर जिल्ह्यांनी निंबाळकरांना पसंत दिलेली आहे. म्हणून आम्ही ह्या गावात त्यांना आमंत्रण करून त्यांच्या हस्ते हा बोर्ड आम्ही या ठिकाणी अनावरण केलेला आहे. आणि आम्ही त्या बोर्डाचं काटेकोरपणाने तुम्हाला सांगतो या ठिकाणी शब्द देतो, चिंचोल्याच्या म्हणजे ग्रामस्थांच्या वतीनं काटेकोर पालन करणार आम्ही. ज्यांनी केली निर्यात बंदी त्यांना आम्ही मतदानाची बंदी करणार, ज्यांनी आमची मालाची निर्यात बंदी केली त्यांना आता सत्तेची संधी नको नाही तर त्याने केलं. आम्हाला जर इथं काहीच नाही मार्ग मिळाला, यांच्यापैकी आम्हाला कोणीच काही केलं नाही म्हणून आम्ही शेवटचं बटन दाबून मोकळं होणार आहोत. नोटाला पसंत करणार आहेत. जे खासदारकीचं इलेक्शन यापुढे येणार आहे, सर्व शेतकरी या ठिकाणी यापैकी कुणीही नाही जे आमच्या शेतमालाच्या संदर्भात, कांद्याच्या संदर्भात कामालाच आलेले नाही, असा कुठल्याही पक्षाला आम्ही मतदान करणार नाही असे या ठिकाणी ठणकावून शेतकरी सांगताय. आपण थांबूया. जसे कांदा प्रश्नावर सातत्याने जी संघटना आहे, जी प्रहार संघटना सातत्याने नियमित कांद्याच्या बाबतीत या ठिकाणी चर्चा करत आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभी आहे आणि तळमळ मांडताना दिसत आहे, तसंच आमचा प्रबंधभूमी चॅनल देखील आपल्या शेतकऱ्यांच्या कायम सोबत असणार आहे आणि आपण कायमच शेतकऱ्यांची तळमळ जी आहे ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जे सत्ताधारी आहे त्यांच्याही विरोधात बोलणार आहोत आणि जे सत्तेच्या विरोधात आहे त्यांच्याशीही बोलणार आहोत, कारण दोघंही या ठिकाणी काम करताना दिसत नाही आणि शेतकरी मात्र हा पोरका झाल्याचं ठिकाणी चित्र आहे. आणि या ठिकाणी अजून शेतकरी आहे, त्यांची बोलण्याची इच्छा आहे, आपण त्यांच्याशी संपर्क साधूया. काय सांगाल काका? माझे नाव तानाजी जाधव. 2014ला जे इलेक्शन झालं त्या टायमाला मोदी सरकार म्हणे अच्छे दिन आएगा,
अच्छे दिन आएगा, अच्छे दिन नाही आएगा, शेतकऱ्यावर बुरे दिन आएगा. शेतकऱ्याची पार होळी केली, काही मारून टाकला शेतकरी, काही मिळत नाही. जो खर्च करतो तो वाया जातो, काहीच मिळत नाही. या मोदी सरकारला जाग आली पाहिजे. बघा, अतिशय तळमळीचं या ठिकाणी वक्तव्य अशा शेतकऱ्यांनी केलेलं आहे. अजूनही या ठिकाणी ज्येष्ठ शेतकरी आहेत. आपण काय सांगाल? माझं नाव रमण एकनाथ वाळून भरवीर. सरकारचे जे धोरण आहे आपल्याला पटवून घेतो आपण. कोणते जे धोरण, कांदा असो, धान्य असो, काही असो, नाफेड खरेदी संघ उतरीचं, हे तुम्हाला कितपत योग्य वाटत? नाफेड संघ हा असा आहे, त्याला काडी लावली पाहिजे, त्याला माल सुद्धा दिला नाही पाहिजे. लोक माल देते हेच साफ चुकीचं. तोच माल मुंबईला आपल्या मालाला आडवा येतो. आपला कांदा 60-70 रुपये विकतो, ते 25 रुपये हेच मादरचोटचे कांदे ते दुसरे कोणाचे नाफेड नाही लुटले, फक्त त्याच्या नावाखाली चरते. हेच आमदार खासदाराचेच माल, काही लोकांचे नाही. या ठिकाणी नाफेडचा विषय निघाला. नाफेडच्या खरेदीमध्ये अशी ही दिरंगाई. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, फुले शाहू आंबेडकरांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.